अमृतवाहिनी इंद्रायणी मातेच्या तीरावर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरांच्या चरणसान्निध्यात आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांची श्रद्धास्थानं त्याही सर्वांच्या पवित्र उपस्थित आणि आशीर्वचनानं पार पडत असलेला श्रद्धेय परमपूज्य गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर बाबा यांचा गुरुपूजन सोहळा अर्थात अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे। या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित ज्यांचं संकीर्तन सेवा आपण मंत्रमुग्ध होऊन श्रवण केली ते आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, तरुण पिढीच्या युवा कीर्तनकार प्रवचनकारांचे मार्गदर्शक आदरणीय संदीपानजी महाराज हसेगावकर बाबा, याचबरोबर या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्रद्धेय शास्त्रीजी, संस्थेचे सचिव, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्रद्धेय नाना, आपले सर्वांचेच मार्गदर्शक आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान मला ज्यांचा आळंदीमध्ये विशेष सानिध्य सहवास लाभला श्रद्धेय गुरुवर्य डॉक्टर नारायणजी महाराज जाधव बाबा आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच आपल्या सगळ्यांचे श्रद्धेय मार्गदर्शक। खरं म्हणजे मागच्या वर्षी श्रद्धेय बाबांचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी पार पडला। आपल्या सगळ्यांचे स्नेही आमच्या तरुण पिढीच्या कीर्तनकारांचे मार्गदर्शक, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं भूषण समाज प्रबोधनकार श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांनी आपला हा सगळा कीर्तन प्रवचनाचा सगळा प्रवास महाराष्ट्रभर होत असताना खरं म्हणजे संस्थेची परंपरा याच्याशी त्यांचा पूर्वाश्रमेच्या जीवनामध्ये काही विशेष संबंध त्या ठिकाणी आला नाही, परंतु मात्र वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराचा हा प्रवास करत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक सगळ्या गोष्टी साध्य होताना दिसत असल्या तरी एक मोठी उणीव आपल्या जीवनामध्ये आहे या प्रकारची भावना त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी राहिली। आणि विशेषत्वानं श्रद्धेय कुरेकर बाबा असतील, श्रद्धेय भास्करजी महाराज असतील, श्रद्धेय रामायणाचार्य विदर्भातनं संजयजी महाराज पाचपूर असतील, श्रद्धेय जंगली शास्त्रीजी असतील, श्रद्धेय हसेगावकर महाराज असतील, अशा सगळ्यांच्या प्रतीची विशेष प्रेम सद्भाव श्रद्धा त्यांच्या मनामध्ये सदोदित राहिलेली आहे। श्रद्धेय वैकुंठवासी नामदेव अप्पा शामगावकर असतील, अशा सगळ्यांच्या प्रती श्रद्धेय वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते बाबा असतील, या सगळ्यांच्या प्रती विशेष प्रेम श्रद्धा सद्भाव त्यांच्या कायम मनामध्ये राहिलेला आहे। परंतु त्याची एक अंतःकरणामध्ये जी हुरूर आहे की त्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष विद्या ग्रहण करताना अभ्यास करताना जरी संस्थेचा वसा वारसा लाभलेला नसला तरी ज्यांना त्याची सेवा घडते आहे त्या सगळ्यांची काहीतरी सेवा करण्याची अंतःकरणामध्ये तळमळ राहिली आणि त्या भावनेतून त्यांचं विशेष श्रद्धास्थान म्हणजे श्रद्धेय आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय कुरेकर महाराज अर्थात बाबा या ठिकाणी त्यांचं विशेष श्रद्धास्थान राहिलेलं आहे। आणि म्हणून ही ज्येष्ठत्वाकडे जाताना या सगळ्याची जी सांप्रदायिक सेवा आहे ती सेवा आपल्याला जरी घडत नसली तरी आपल्याला त्यांची सेवा घडावी या भावनेतून हा सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे। त्यानिमित्तानं ज्ञानदान व्हावं, त्यानिमित्तानं आळंदीच्या माऊली ज्ञानोबरांच्या चरणसाहित्य राहणाऱ्या साधकांना काही अन्नदान घडावं ही खरं म्हणजे त्यामागची विशेष भूमिका महाराजांची राहिलेली आहे। महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी अनेक वेळेला त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मदत करता येते, परंतु संप्रदायाची अहोरात्र सेवा ज्या माणसांनी तन मन धनानं काय वाचावनानं केली त्यांच्या प्रतीची ही कृतज्ञता व्हावी, त्यांचं गुरुपूजन व्हावं या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। ते अकोल्यातल्या श्री अगस्ती देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त आहे, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष आहे। या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम धार्मिक आध्यात्मिक उपक्रम त्यांच्याकडून घडतात, परंतु या सेवेच्या माध्यमातून त्या सगळ्या सेवेला या ठिकाणी सुगंध यावा या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून मी समाज प्रबोधनकार श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराजांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। रामकृष्ण।